चला विद्यार्थी मित्रांनो, 9th जॉमेट्रीमध्ये आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा असेल तर पूर्णतः फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत. फॉर्म्युले पाठांतर करण्याच्या काही टेक्निक्स आहेत, काही पद्धती आहेत, त्या आपल्याला वापरायच्या आहेत. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम आपण काय काय बघणार आहोत त्याच्यामध्ये ते पण बघून घ्या पॉइंट्स. पहिला आपण सरफेस एरिया ऑफ कोन, सरफेस एरिया ऑफ स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता पाठांतर करताना क्रम पाठ करायचा. इथे तुम्हाला मी जे टेक्निक सांगतोय ती सर्वप्रथम फॉर्म्युले पाठ करण्याची आहे आणि फॉर्म्युले जर पाठ झाले तर गणितांमध्ये फक्त काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला ऍप्लिकेशन मध्ये आणायचे. आपण फॉर्म्युला 3 गटांमध्ये विभागणार आहोत. पहिला आहे टोटल सरफेस एरिया. टोटल म्हणजे पूर्ण सर्व सरफेस एरिया. सपोज आपलं घर म्हणूया, आपण घराच्या भिंती आहेत बघा, भिंती किती आहेत? 4 आहेत आणि वरती छत आणि खाली त्याचा पाया बेस. टोटल पकडला तर तो छत आणि पाया हे सगळं पकडून तुमचा टोटल सरफेस एरिया होणार. सपोज रंग द्यायचा आहे तर सरफेस एरिया काढावा लागेल, किंवा कागद चिपकवायचा असेल तर सरफेस एरियाशी संबंधित येतो. हा पहिला आपण पाठांतर करणार आहोत. क्रमात लक्षात ठेवा, पहिल्या क्रमात काय पाठ करायचं? टोटल सरफेस एरिया. रायटिंग करून घ्या हे. दुसरं आपण पाठांतरात आणणार आहोत क्रमामध्ये 1, 2, 3 याच क्रमात ठेवा तर तुमचं पाठांतर होईल. पहिला काय? टोटल म्हणजे सर्व, टोटल सरफेस एरिया. दुसरा आहे लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया. आता लॅटरल म्हणजे काय? उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. मराठीमध्ये याला उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ असं म्हणतो आपण. सपोज आता याच्यात उदाहरण बघा, जर तुम्ही बघितला तर क्युबॉइड आहे. आपण पहिला क्युबॉइड बघणार आहोत. तर क्युबॉइड मध्ये हे समजा आपण म्हणूया पाण्याची टाकी. तर मला फक्त उभ्या पृष्ठांना म्हणजे लॅटरल म्हणजे कोणते? उभे पृष्ठ. फक्त यांनाच रंग द्यायचा असेल तर मला लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया काढावा लागेल. तर सिलेंडरच्या बाबतीमध्ये कर्व आहे बघा, तो काय? कर्व आहे. आणि क्युबॉइड आणि क्यूब मध्ये काय येतो? लॅटरल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया आपण असं म्हणतो. टोटल म्हणजे सर्व. सपोज या पाण्याच्या टाकीला मला सगळ्याच भागांना जर का कागद चिपकवायचा असेल तर मला काय काढावं लागेल? टोटल सरफेस एरिया. आणि मला फक्त उभ्या भिंतींना रंग द्यायचा आहे तर मला काय काढावं लागेल? लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया. आणि शेवटी जे आपण पाठांतरात आणणार आहोत तो आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे किती पाणी मावेल किंवा किती लिटर कॅपॅसिटी, खड्डा खंडानंतर किती माती बाहेर निघेल, हे सगळे व्हॉल्यूमशी संबंधित आहेत. आतमध्ये किती जागा आहे त्याच्याशी डिपेंड तुम्हाला व्हॉल्यूम आहे. सरफेस एरिया आणि लॅटरल सरफेस एरिया, टोटल आणि लॅटरल, हे जर तुम्ही युनिट द्यायचे असतील तर मीटर स्क्वेअर आणि सेंटीमीटर स्क्वेअर येतात. सपोज मेजरमेंट तुमच्या मीटर मध्ये असतील तर त्याचा आन्सर कशामध्ये येईल? मीटर स्क्वेअर मध्ये. आणि मेजरमेंट जर सेंटीमीटर मध्ये असतील तर त्याचं काय? सेंटीमीटर स्क्वेअर. बघा. आणि लास्ट जे व्हॉल्यूम आहे ते क्यूब, मीटर क्यूब आणि सेंटीमीटर क्यूब. सपोज व्हॉल्यूम विचारला असेल तर त्याचा आन्सर तुम्हाला क्यूब मध्ये लिहावा लागेल. बघा, टोटल सरफेस एरिया, लॅटरल किंवा व्हर्टिकल किंवा कर्व सरफेस एरिया. लक्षात घ्या, कर्व कुठे येतो तो पण समजला पाहिजे. आणि व्हॉल्यूम म्हणजे त्याचं आतील जो काही स्पेस आहे, त्याच्यात किती जागा आहे, त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. तर क्रमामध्ये पाठांतर करताना पहिल्यांदा पाठ करायचं टोटल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, असे 3 पहिले पाठ करून घ्या. नंतर आपल्याला फॉर्म्युले पाठांतर करायचे. प्युअर फॉर्म्युले, ज्यांना गणित समजत नाहीत त्यांचे फॉर्म्युले पाठ, असं लक्षात घ्या. रायटिंग करायला घ्या. क्युबॉइड, पहिला काय? क्युबॉइड. आपला वेळ वाचवा म्हणून मी आधीच रायटिंग करून ठेवलेलं आहे. क्युबॉइड जर तुम्ही नीट बघितला तर क्युबॉइडला लेंथ, ब्रेड आणि हाईट असते. काय असते? लेंथ, ब्रेड आणि हाईट. मी तुम्हाला फॉर्म्युला रायटिंगची मेथड सांगतो कसं लिहायचं. बघा, आयडिया सांगतो ते ऐकून घ्या पहिले. एकदम सोपी पद्धत सांगतोय मी. लेंथ, नंतर ब्रेड आणि हाईट. आता लेंथ जर म्हटलं तुमच्या लक्षात येईल, या क्युबॉइडला लेंथ पण असते, लांबी, ब्रेड म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे उंची, हाईट. या 3 गोष्टी असतात. मग फॉर्म्युला कशी लिहायचे तुम्हाला आयडिया सांगतो, कशी रायटिंग करा. पहिले लिहायचं 2 कंसात. बघा,
पहिल्या दोघांचा गुणाकार काय येईल एल बी प्लस नंतर दोघांचा काय येईल बी एच प्लस शेवटी काय येईल एल एच. बघा पहिला फॉर्म्युला झाला ट्विन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच असं पाठच करायचं. नंतर दुसरा फॉर्म्युला लिहिताना लक्षात घ्या हा त्या ठिकाणी जर नीट बघितलं तर तुम्हाला काय करायचंय दोन परत लिहायचंय. हा दोन कंसात या पहिल्या दोघांची बेरीज एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच आणि शेवटी एल इंटू बी इंटू एच. हे किती फॉर्म्युला झाले तीन. हा एक हा दोन आणि हा तीन. पहिला काय आपला टोटल सरफेस एरिया दुसरा काय लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया आणि तिसरा काय व्हॉल्यूम. म्हणजे हा काय झाला टोटल सरफेस एरिया हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया आणि हा काय झाला व्हॉल्यूम. पुन्हा एकदा ऐका दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच असं रायटिंग करायचं. नंतर दोन परत लिहायचे पहिल्या दोघांची बेरीज म्हणजे एल प्लस बी आणि काय उरेल एच तो लिहायचा आणि शेवटी एल इंटू बी इंटू एच. झाले क्युबॉइडचे फॉर्म्युले बघा. पहिला काय टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड रायटिंग करून घ्या. टू इन ब्रॅकेट आकृती नंतर काढा पहिले फॉर्म्युले लिहून घ्या आकृतीला जागा ठेवा. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड काय टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. लॅटरल पुन्हा दोन लिहायचे बघा कंसात एल अधिक बी कंसाबाहेर एच आणि शेवटी एल इंटू बी इंटू एच. आता पुढचा फॉर्म्युला बघा. पुढचा हा कसला आहे क्युबॉइडचा. नीट बघा निरीक्षण तुमचं व्यवस्थित पाहिजे याच्यामध्ये. आता मी तुम्हाला पहिले शॉर्टकट सांगतो कसं पाठांतर करायचं बघा. आता पुढचे फॉर्म्युले कसे लिहायचे बघा सिक्स एल स्क्वेअर. आता त्याच्यात एल बी आणि एच नाही फक्त एलच आहे. त्याच्यामध्ये क्यूब मध्ये तुम्ही क्यूब जर बघितला तर क्यूबला फक्त लेंथच आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी तसं लिहायचं सिक्स एल स्क्वेअर फोर एल स्क्वेअर आणि एल क्यूब असं पाठच करून घ्यायचं. काय काय सिक्स एल स्क्वेअर नंतर फोर एल स्क्वेअर आणि शेवटी एल क्यूब. हा पहिला फॉर्म्युला हा दुसरा आणि हा तिसरा. पहिला काय आपल्या पाठांतरामध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब झाला बघा लक्षात घ्या. नंतर लॅटरल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब झाला आणि तिसरा व्हॉल्यूम ऑफ क्यूब. तर अशा प्रकारे आपल्याला हे सोप्या पद्धतींमध्ये रायटिंग मध्ये तुमचं पाठांतर पाहिजे. हे फॉर्म्युले तुमचे रायटिंग मधले पाठांतर पाहिजेत बघा. पहिला क्यूब. आता क्यूबची आकृती नंतर काढा लिहून घ्या. पहिला फॉर्म्युला काय टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे काय तो सिक्स एल स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय तो फोर एल स्क्वेअर आणि शेवटी व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय तो एल क्यूब. बघा तुम्हाला परत रायटिंग करून दाखवतो मी फॉर्म्युले. पहिला काय तुमच्या लक्षात येईल हे फॉर्म्युले बघा. पहिला टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. त्याच्यानंतर टू इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच एल इंटू बी इंटू एच सिक्स एल स्क्वेअर फोर एल स्क्वेअर एल क्यूब असं पाठांतर पाहिजे. पहिला दुसरा तिसरा हा पहिला दुसरा आणि तिसरा. सपोज व्हॉल्यूम ऑफ क्यूब तर एल क्यूब. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे टू इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच. तर या पद्धतीने जर पाठांतर केलं तर ही गणित तुम्हाला अतिशय सोपी जाते. तिसऱ्या प्रकारे सिलेंडर. पहिल्या एक्झरसाइज साठी आपण बघतोय आपण एक्झरसाइज वाईज फॉर्म्युले बघणार आहोत त्यामुळे तो प्रश्न येत नाही. हे 10th मध्ये आहेत आणि त्यामुळे 10th फॉर्मॅट तुम्हाला वापरतोय. हा 9th मध्ये तुम्हाला सोपं जावं म्हणून 10च्याच काही पद्धती तुम्हाला मी सांगतो त्यामुळे इथे 10th स्टँडर्ड असं लिहिलं गेलेलं आहे. टोटल सिलेंडर मध्ये पण तीन भाग आहेत. पहिला आहे टोटल सरफेस एरिया दुसरा आहे कर्व. आता इथे लॅटरल नाही इथे काय कर्व आहे बघा गोल आहे ना ते त्यामुळे तो कर्व झाला आणि तिसरा आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा का काय काय इथे टोटल सरफेस एरिया दुसरा आहे कर्व सरफेस एरिया आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. आता हे फॉर्म्युले तुम्हाला लिहायचे तर एकदम सोपी पद्धत सांगतोय मी बघा. इथे फॉर्म्युले लिहिण्याची एक पद्धत आहे. पाठांतरच करायचे फॉर्म्युले हे पण बघा. 2 वेळा 2 इथे आयडिया सांगतो ते ऐका. हे तुम्ही प्रत्येक वेळेस ना रायटिंग करून बघायचं बघा. 2 वेळा 2 असं लिहायचं. किती वेळा 2 वेळा 2. 3 वेळा पाय बघा 3 वेळा पाय 3 वेळा आर बघा का
3 वेळा आर. नंतर शेवटचा स्क्वेअर लिहायचा एच एच आणि इथे फक्त आर प्लस एच करायचं. बघा पुन्हा सांगतो, 2 वेळा 2 ही पद्धत समजून घ्या. नंतर 3 वेळा पाय, 3 वेळा आर, शेवटचा स्क्वेअर आहे एच एच आणि इथे आर प्लस एच. प्रॅक्टिस करत राहायची बघा. 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर, शेवटचा स्क्वेअर एच एच आणि इथे आर प्लस एच. तर हा झाला पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला काय येईल, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. दुसरा येईल कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि तिसरा येईल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. किती सोपे आहेत बघा फॉर्म्युले. पुन्हा एकदा बघा. पहिला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय, 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. एकतर पार्ट किंवा मेथड या दोन गोष्टींमध्येच तुम्हाला हे मेन्शुरेशन किंवा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम समजेल. तर तुम्हाला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूमच काढायचे लक्षात घ्या. तर पहिला आहे टोटल सरफेस एरिया, दुसरा आहे कर्व सरफेस एरिया आणि तिसरा आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. तर 2 पाय आर इन ब्रॅकेट काय येतो आर प्लस एच. त्याच्यानंतर 2 पाय आर एच आणि पाय आर स्क्वेअर एच. तर कसंही तुम्ही पाठांतर करा, तर या गोष्टी तुमच्या नीट पाठ पाहिजे. आता मी तुम्हाला एकदा परत टच करून दाखवतो फॉर्म्युले बघा. पहिला आहे 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. बघा हे पाठांतर 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच एल इंटू बी इंटू एच 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर एल क्यूब. 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर याचं स्क्वेअर एच एच आणि आर प्लस एच. तर हे झाले 3. पहिला काय आहे क्यूबॉइड, दुसरा आहे क्यूब आणि तिसरा आहे सिलेंडर. मग पहिला काय फॉर्म्युला आहे बघा. आता एक एक. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. नंतर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता इथे कर्व येणार ना, वर्टिकल येणार नाही कारण तो काय गोलाकार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे, तर तुम्हाला गणित अतिशय सोपे वाटते. तर आपण परत एकदा रिवाइज करूया थोडंसं. चॅप्टर आपण काय सुरुवात केलेली आहे, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तुमचा वेळ फॉर्म्युले पाठांतरामध्येच पाहिजे, त्यामुळे नीट लक्ष द्या. टोटल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. बघा आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, दुसरा 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. दुसरा लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, त्या ठिकाणी काय येतो 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच. त्याच्यानंतर आपण क्यूब बघितला. क्यूबचं 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर एल क्यूब. सिलेंडरचा आहे 2 पाय आर ब्रॅकेट आर प्लस एच, 2 पाय आर एच आणि पाय आर स्क्वेअर एच. हा पॅटर्न लक्षात ठेवा. 3 पॅटर्न घ्यायचे. पहिला टोटल सरफेस एरिया, दुसरा वर्टिकल किंवा लॅटरल सरफेस एरिया आणि तिसरा येतो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता आपण गणितांकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 9.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 घेऊया आपण. याच्यामध्ये तुम्हाला गिवन रायटिंग करता आलं पाहिजे आणि क्वेश्चन जरा नीट वाचलं चला आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा हे पण कळालं पाहिजे. लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइड शेप बॉक्स ऑफ मेडिसिन इज 20, 12 अँड 10 सेंटीमीटर. बघा त्यांनी काय काय दिलंय. मी याचे 2 भाग करतो. प्रश्नाचे काय करतो मी 2 भाग करतो. फुल स्क्रीन करून घेऊया म्हणजे गणितांमध्ये आपल्याला जागा वापरता येईल. बघा पहिला गिवन लिहायचं. प्रत्येकामध्ये गिवन हे रायटिंग करता आलं पाहिजे सगळ्यांना. पहिला एल दिलाय किती आहे 20 सेंटीमीटर, बी किती आहे 12 सेंटीमीटर आणि एच किती आहे 10 सेंटीमीटर. फाइंड सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस अँड टोटल सरफेस एरिया ऑफ दिस बॉक्स. म्हणजे याच्यात 2 विचारले. एक वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आहे बघा, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आणि हा पहिला पॉइंट विचारलाय. आणि दुसरा विचारलाय टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. बघा वर्टिकल सरफेस एरिया आणि काय विचारलंय टोटल सरफेस एरिया. आता या दोघांचे फॉर्म्युले पहिले पाठांतर तुमच्या लक्षात घ्या. तुमचे पाठांतर असायला पाहिजे. आता
पहिला कोणता होता आठवत असेल क्युबॉइडचा, तो 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. तो कोणाचा फॉर्म्युला आहे टोटलचा बघा. आणि दुसरा 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच. तर हे फॉर्म्युले असे पाठांतर पाहिजेत तुमचे. मग आता आपण याच्यात किमती टाकूया बघा. किमती काय 2 इन ब्रॅकेट एल किती आहे 20 प्लस 12 ब्रॅकेट कम्प्लीट काय येईल इंटू 10. म्हणजेच 2 गुणिले 20 आणि 12 किती झाले 32 गुणिले 10. याचा अर्थ हे झाले 640 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. दुसरा आपल्याला काढायचा आहे तो 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. एल बी काय आहे 2 इंटू 12 प्लस बी काय बघा इथे 12 इंटू 10 प्लस किती येईल 20 इंटू 12. म्हणजेच इथे 2 इन ब्रॅकेट आता 20 इंटू 12 किती झाले 240 प्लस हा किती येईल 120 प्लस हा किती झाला 200. म्हणजे 2 गुणिले 560 याचा अर्थ किती येईल 1120 सेंटीमीटर स्क्वेअर. मग शेवटी आन्सर लिहायला लागेल तुम्हाला. आन्सर पण नीट रायटिंग करा. पहिला आपण काय काढलं टोटल आपण पहिला काय काढला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज 640 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स इज 1120 सेंटीमीटर स्क्वेअर. तर फॉर्म्युलांमध्ये फक्त तुम्हाला किमती टाकायच्या आहेत. अतिशय सोपे. फक्त फॉर्म्युले तुम्हाला वापरता आले पाहिजेत आणि फॉर्म्युला आठवले पाहिजेत वेळेवरती. आपण किती फॉर्म्युला बघितले 3. 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच. त्याच्यानंतर 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर एल क्यूब. नंतर 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच 2 पाय आर एच आणि पाय आर स्क्वेअर एच. अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. तर केले तर गणित अतिशय सोपे. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. टोटल सरफेस एरिया ऑफ अ बॉक्स ऑफ क्युबॉइड शेप इज 500 स्क्वेअर युनिट. इट्स ब्रेड्थ अँड हाईट इज 6 युनिट अँड 5 युनिट रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द लेंथ ऑफ बॉक्स. आता इथे तुम्हाला असा प्रश्न कळणारच नाही. इथे तुम्हाला पहिले काय लिहायला लागेल गिवन लिहिताना काय दिलंय काय विचारले ते सगळं रायटिंग करून घ्यायचं बघा. आता गिवन मध्ये काय काय येते बघूया. पहिला दिलाय तो गिवन काय बघा टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स दिलाय. मग तो लिहायचा टोटल सरफेस एरिया ऑफ बॉक्स म्हणजे काय तर क्युबॉइड. सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड किती येतो 500 स्क्वेअर युनिट आहे. तेच आन्सर येणार आपल्या शेवटी. नंतर त्या ठिकाणी बी दिलाय ब्रेथ म्हणजे बी आणि काय दिलाय एच आणि एल विचारलाय. लक्षात घ्या हे पॉईंट. मग त्या ठिकाणी बी किती आहे बघा 6 युनिट. नंतर एच किती आहे 5 युनिट आणि तुम्हाला एल काढायचंय. आता एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये गिवन मध्ये जर फॉर्म्युल्याचं नाव दिलं असेल तर तोच पहिला वापरायचा. म्हणजे गिवन तुम्हाला दुसरं काय विचारलंय पण गिवन मध्ये फॉर्म्युल्याची किंमत दिली असेल तर तुम्हाला सोडवताना पहिला जो फॉर्म्युला आहे तोच राईट करायचा. मग पहिला फॉर्म्युला काय आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. फॉर्म्युला काय आहे 2 इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. आता किती टाकूया टोटल सरफेस किती आहे 500 इक्वल टू 2 इन ब्रॅकेट. आता एल दिलेला नाही तो काढायचा. एल इंटू किती 6 प्लस इथे 6 इंटू 5 प्लस एल इंटू 5. 2 इकडे भागिले होतील म्हणजे 500 भागिले किती होतील 2. आता तिथे किती उरतात बघा 6L प्लस 6 पंचे 30 अधिक 5L. आता इथे भाग दिला तर किती 250. तिकडे 6L आणि 5L किती होतील 11L अधिक 30. म्हणजे 11L जर इकडेच ठेवले तर 250 मधून वजा किती करायला लागतील 30. म्हणजेच 11L बरोबर किती येतील 220 बघा. म्हणजेच
एल बरोबर 220 भागिले 11 म्हणजे 11 दुने 22. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची लेंथ भेटते. तर ती लेंथ किती भेटते? 20 युनिट्स. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युले ऍप्लिकेशन आणायचे आहेत. या चॅप्टरचं एक वैशिष्ट्य आहे, यातलं एक पण गणित चुकणार नाही जर तुमचे फॉर्म्युले नीट पाठ असतील तर. आणि गिवन लिहिण्याच्या मेथड तेवढं मात्र तुम्हाला त्यात आलं पाहिजे. लेंथ ऑफ बॉक्स इज 20 युनिट्स. ही सवय ठेवत चला शेवटचा आन्सर रायटिंग करण्याची. पुन्हा एकदा लक्ष द्या, काय काय दिला आपल्याला. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड आहे, किती येतो त्या ठिकाणी 500 स्क्वेअर युनिट. बी दिलाय, एच दिलाय आणि एल विचारलाय. गिवन लिहिता आलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. खूप मुलांना गणित सोडवताना गिवन लिहिण्याची सवय नसते आणि मग ही गणित सुटत नाही. तर हे सोडवण्याचं एक उत्तम आहे गिवन लिहिणे आणि फॉर्म्युला तोंडपाठ असणे. या दोन गोष्टी जर असतील तर या गणितांमध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर हे गणित माझ्या बरोबरच रायटिंग करत चला पॉईंट टू पॉईंट. तिसरं गणित बघा आता. साइड ऑफ अ क्यूब इज 4.5 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस अँड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे. आता याच्या आधी कोणतं होतं? क्यूबॉइड. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी? क्यूब. मी दोन भाग करून घेतो. पहिला आपल्याला काय करायचंय? गिवन लिहायचंय. साइड म्हणजे एल, तर किती आहे? 4.5 सेंटीमीटर. आता एल दिलाय आणि काय काय विचारलंय? पहिला विचारलंय वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे. आणि दुसरा काय विचारलाय? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. असे दोन विचारलेत. आता टोटलचं काय? 6L स्क्वेअर आणि याचं काय? 4L स्क्वेअर. आठवत असेल तुम्हाला पहिला फॉर्म्युला 6L स्क्वेअर आहे, पण तो कसला आहे? टोटल सरफेस एरिया. तर जमलिंग करू नका इथे. मग आता 4 इंटू आपल्याला 4.5 त्याचा स्क्वेअर करायला लागेल आणि इथे 6 इंटू 4.5 चा काय येतो? स्क्वेअर. आता 4.5 चा स्क्वेअर म्हणजे त्याला दोन वेळा गुणायचं, म्हणजे त्या ठिकाणी 4 गुणिले 4.5 गुणिले 4.5 आणि इथे 6 गुणिले 4.5 गुणिले 4.5. तर 45 गुणिले 45 करा. किती येतात बघा? 5 5 25, 7 2, 5 20, 40 आणि 2 42, 4 16 4 20 म्हणजे 20 25 म्हणजे 4 गुणिले 20.25 येतील आणि इथे 6 गुणिले 20.25. आता इथे 4 गुणिले 20.25 यांचा गुणाकार येतो 81. करून बघा. आणि इथे येईल 121.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे तुम्हाला ही गणित सोडवायची आहे. पहिला आपण आता शेवटी रायटिंग करायचं आन्सर. तुम्हाला जे काय आन्सर भेटतात ते शेवटी रायटिंग करायची सवय ठेवा. पहिला काय? वर्टिकल जो काढलाय तो घेऊया. वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती येतो? 81 आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 121.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं आपलं 3 नंबरचं गणित. गणित सोपी आहेत, थोडस आपल्याला रिवाइजला वेळ मिळावा यासाठी थोडं लवकरात लवकर हे पूर्ण करून घेऊया. पुन्हा एकदा सांगतो ऐका. पहिला साइड दिलेली आहे एल 4.5. विचारलंय वर्टिकल सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आपण काय केलं? वर्टिकलचा फॉर्म्युला आणि टोटल सरफेस एरिया. तर टोटलचा 6L स्क्वेअर आहे आणि वर्टिकल 4L स्क्वेअर आहे, त्याचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटतं पहिलं 81 आणि दुसरं येतं 121.5. चौथ्या गणिताकडे वळूया. चौथ्या गणितामध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिले 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस ऑफ द
क्यूब. गिवन रायटिंग केल्याशिवाय तुम्हाला ही गणित नीट समजणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला सवय हवी, गिवन लिहिण्याची सवय हवी. प्रत्येक वेळेस तुम्ही गिवन रायटिंग करत चला. बघा, आपण गिवन लिहूया. याच्यामध्ये पहिलं काय वाचा, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती येतो, 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. मग इथे मी गिवन लिहितो, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब किती आहे, 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, वर्टिकल स्पेसेस म्हणजे वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब विचारलाय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ती मेथड लक्षात ठेवा. गिवन मध्ये जो फॉर्म्युला पहिला दिलेला असतो तोच वापरायचा. म्हणजे जो सुरुवातीला जो गिवन आहे पॉइंट मध्ये तोच घ्यायचा. आता याच्या सुरुवातीला काय आहे, टोटल सरफेस एरिया, मग तोच फॉर्म्युला वापरायचा, टोटल सरफेस एरिया. त्याच्यात तुम्हाला काहीतरी किंमत भेटेल, ती किंमत तुम्हाला वापरता येईल. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू फॉर्म्युला काय, 6L स्क्वेअर. टोटलचा फॉर्म्युला आहे 6L स्क्वेअर. टोटल किती आहे, 5400 इक्वल टू 6L स्क्वेअर. म्हणजेच L स्क्वेअर इक्वल टू 5400 अपॉन किती येईल, 6. म्हणजे L स्क्वेअर इक्वल टू किती येईल, 6×9=54 म्हणजे 900. मग L किती यायला पाहिजे, 30. लक्षात घ्या, तुम्ही L जर काढला तर त्या ठिकाणी L स्क्वेअर किती, 90. तर L किती, 9 कितीचा स्क्वेअर आहे, 3चा. आणि इथे 00च्या ऐवजी 1 येईल. म्हणजे L भेटला 30. आता तुम्ही पुढचा फॉर्म्युला वापरू शकता. बघा, गिवन मधला पहिला फॉर्म्युला वापरून तुम्हाला एक किंमत भेटली. आता जो विचारलाय तो फॉर्म्युला वापरूया. काय विचारलंय, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू फॉर्म्युला काय, 4L स्क्वेअर आहे. म्हणजेच 4 इंटू L स्क्वेअर म्हणजे 30 स्क्वेअर. म्हणजेच 4 इंटू किती येईल, 900. म्हणजेच किती येईल याच्यामध्ये, 9×4=36 म्हणजे 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. झालं आन्सर तयार. म्हणजेच तुम्हाला काय विचारलंय, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब इक्वल टू 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या पद्धतींचा वापर करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, गणित पूर्ण करू शकतो. सर्व गणित अतिशय सोपी आहेत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, काय दिलंय, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब सांगितलंय. मग आपण फॉर्म्युला वापरला 6L स्क्वेअर. त्याच्यावरून L ची किंमत भेटते 30. मग शेवटी आपण वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब वापरला 4L स्क्वेअर. तर किमती किती येतात, 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय झाला, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. पुढच्या गणिताकडे वळूया. गणित क्रमांक 5. लक्ष द्या, 5व्या गणितामध्ये सुद्धा व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड दिलाय 34.50 क्युबिक मीटर. मीटर क्यूब आहे म्हणजे. ब्रेथ अँड हाईट ऑफ अ क्यूबॉइड इज 1.5 मीटर अँड 1.15 मीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड दी लेंथ. आता आपण इथे काय करूया, गिवन लिहूया. बघा, गिवन मध्ये रायटिंग करायचं. पहिलं काय दिलंय, व्हॉल्यूम. आता क्यूबॉइड आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड किती आहे, 34.50 सेंटीमीटर, सॉरी मीटर क्यूब आहे, मीटर क्यूब. नंतर ब्रेड दिले त्यांनी, ब्रेड आणि हाईट. तर ब्रेड किती आहे, 1.5 मीटर आणि हाईट किती आहे, 1.15 मीटर.
आणि आपल्याला एल काढायचं आहे. सांगितल्याप्रमाणे गिव्हनचा जो फॉर्म्युला असतो तोच पहिला घ्यायचा. मग गिव्हन मध्ये काय फॉर्म्युला बघा, पहिला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. कॅल्क्युलेशनचे पार्ट जर चला ते सोपं आहे. इथे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड जर असेल तर फॉर्म्युला काय, एल क्यूब. एल क्यूब म्हणजे 3 वेळा एल. बघा, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, सॉरी आपला हा फॉर्म्युला क्यूबचा टाकला आपण, एल इंटू बी इंटू एच. इथे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट आहे, क्यूब नाही, सॉरी क्युबॉइड. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय, एल इंटू बी इंटू एच. मग आता किमती टाकूया. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय 34.50 इक्वल टू एल काढायचं आहे. इथे बी किती आहे 1.5 इंटू एच किती आहे 1.15. आता एल इक्वल टू बघा, एल इक्वल टू 34.50 अपॉन, हे भागिले जातील सगळे 1.5 आणि 1.5 आणि काय जाईल 1.15. आता इथे तुम्हाला पॉइंट घालवायचे. पहिलं काम काय करायचं, हे सगळे पॉइंट तुम्हाला घालवावे लागतील. मग त्या ठिकाणी 34.50 जर घालवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा 34.50 याला जर घालवायचं असेल तर इंटू आपल्याला 100 करावे लागतील. किती करावे लागतील, 100. तेव्हाच तो काय होईल 34.50 जाईल. आणि इथे बघा 1.5 इंटू 1.15 बघा का, इंटू इथे 0.5 घालवण्यासाठी 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इथे 1.15 म्हणजे 2 पॉईंट आहेत, म्हणजे इथे कितीने गुणावं लागेल 100 ने, म्हणजे 2 पॉईंट जातील. पण आता वरती 100 आहे आणि खाली पण 100 आहे. लक्षात घ्या, इथे आपल्याला त्या ठिकाणी 10 घेतलेलं आहे, तर वरती सुद्धा किती घ्यावं लागेल 10. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, सेम गुणाकारात आणायचे. म्हणजे 100 इंटू 10 100 इंटू 10 सेम आले पाहिजेत वरती, आणि म्हणजे छेदात आणि अंशामध्ये तुम्हाला सेम पॉइंट आणावे लागतील. मग आता इथे काय काय येतं तुमच्या पद्धतीने सोडू शकता. बघा, एल इक्वल टू 3450 इंटू, आता हे 100 याला वापरले तर तिकडे 10 उरेल. लक्षात आलं का तुमच्या, म्हणजे 345 आणि भागिले इथे किती येतील 15 गुणिले 115. हे आपण वापरले गेले त्याला पूर्णपणे पॉइंट घालवण्यासाठी. फक्त वरती किती उरतात 10. आता इथे भाग द्यायचा आहे. 15 इथे 15 ने जर भाग दिला, 15 एके 15, तर बघा 15 दुने 30, इथे भाग देऊन बघा 15 दुने 30 उरले, किती उरले 4. 15 त्रिक 45 बघा, लक्ष द्या. आणि किती उरला एक 0, म्हणजे 230 उरले. म्हणजे एल इक्वल टू 230 गुणिले 10 भागिले 115. आता 115 हा गुणाकारात 2 जर आणला तर किती येतात बघूया. 5 दुने 10 हातचा आला 1, बेके बे आणि 1 3 आणि बेके बे. बघा, म्हणजे 115 ने जर भाग दिला तर इथे 115 एके 115 आणि 115 दुने 230, म्हणजे एल किती उरला 2 गुणिले 10, म्हणजे एल ची व्हॅल्यू किती आली 20. किती सोपं आहे. म्हणजे पॉइंट घालवण्याच्या मेथडने तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेले, पॉइंट कसे घालवायचे, गुणाकार कसे करायचे, तर याचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी हे आन्सर सहज काढू शकता एकदम सोप्या पद्धतीने. अदरवाईज भाग देत बसावं लागेल, पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीचे ठरतात. तर अशा वेळेस पॉइंट काढून टाकण्याची सिस्टीम गणितांमध्ये वापरली तर तुम्हाला हे गणित अतिशय सोपे वाटते. म्हणजे याच्यामध्ये लेंथ ऑफ क्युबॉइड किती आलं 20 मीटर. शेवटी आन्सर काय लिहिणार, लेंथ ऑफ क्युबॉइड किती आहे 20 मीटर. पुन्हा एकदा लक्ष द्या, पहिला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला आहे, ब्रेड दिले आणि हाईट दिले आणि लेंथ विचारले. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे, एल इंटू बी इंटू एच. एल इंटू 1.5 इंटू 1.15. तर भागाकार आणि गुणाकारात पॉईंट घालवण्यासाठी 0 ने गुणायचं, म्हणजे पुढे पॉईंट नंतर 2 आहे म्हणून 100, इथे पॉईंट नंतर 2 100, इथे पॉईंट नंतर 1 आहे म्हणजे 10. पण दोन्ही सेम झाले पाहिजेत म्हणून वरती पण सेम तुम्ही 10 ने पण मल्टिप्लाय करून ठेवा. आणि शेवटी तुम्हाला
15ने भाग द्यायचे आणि 115ने डायरेक्ट भाग जातो. तर एवढ्या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ही गणितं अतिशय सोपी जातात. तर शेवटी आन्सर किती येतं? 20 मीटर. 6 नंबर. 6 नंबरचं गणित बघा. What will be the volume of cube having length of edge 7.5 meter? बघा, गिवन काय? व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे हा क्वेश्चन मार्क आहे आणि लेंथ दिले एल म्हणजे साइड म्हणजेच काय दिले? लेंथ दिलेली आहे. तर ती किती आहे? 7.5 सेंटीमीटर. आता फॉर्म्युला कोणता वापरायचा तुमच्या लक्षात येईल? व्हॉल्यूम ऑफ क्यूब. फॉर्म्युला काय आहे त्याचा? एल क्यूब आहे. म्हणजे 7.5 त्याचा क्यूब झाला. म्हणजे 7.5 इंटू 7.5 इंटू 7.5 यांचा गुणाकार करून घ्या. तर तुम्हाला त्या ठिकाणी 421.875 आन्सर भेटेल. कॅल्क्युलेशन करून ठेवले, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट गुणाकार करत तुम्ही पूर्णपणे गुणाकार करून बघा आन्सर येतं का. म्हणून शेवटी आन्सर काय लिहायचं? व्हॉल्यूम ऑफ क्यूब. हे सगळं तुमचं कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे, तो तुम्हाला तो करत बसावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज किती येतं? 421.875 सेंटीमीटर. तर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर बघा, ही गणित आता आपण जेवढी सोडवली तर मला वाटते त्याच्यात काही कुठलीच अडचण नाही. क्विक आपले आन्सर्स येतात. पुन्हा एकदा फॉर्म्युले लक्षात घ्या. परत एकदा थोडंसं आपण 6 गणित आणि फॉर्म्युले रिवाइज करूया थोडेसे. चॅप्टर 9 काय? सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. पॅटर्न काय घेतला आपण? पहिला टोटल सरफेस एरिया, दुसरा लॅटरल सरफेस एरिया आणि तिसरं काय? व्हॉल्यूम. हा क्रम लक्षात घ्या. आपण याच क्रमाने पाठांतर करणार आहोत. नंतर फॉर्म्युले पहिला कोणता घेतला? क्यूब. नंतर पहिला क्यूबॉइड, दुसरा क्यूब आणि तिसरा सिलेंडर. तर पॅटर्न कसा? ट्विन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच, ट्विन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच, एल इंटू बी इंटू एच, नंतर 6l स्क्वेअर 4l स्क्वेअर आणि एल क्यूब 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच, 2 पाय आर एच आणि पाय आर स्क्वेअर एच. तर हे फॉर्म्युले तुमचे असे पाठांतर हवेत. तर 9.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 सोडवला आपण. 1 मध्ये काय काय दिलंय? एल दिलाय, बी दिलाय आणि एच दिलाय. तर पहिला काय विचारलाय? व्हर्टिकल सरफेस एरिया आणि दुसरा टोटल सरफेस एरिया. तर आपल्या पॅटर्न मध्ये टोटल सरफेस एरिया काय आहे? ट्विन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच तो लिहिला. आणि व्हर्टिकल काय? ट्विन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच. किमती टाकल्या तर पहिलं येतं 640 आणि दुसरं येतं 1120. दुसऱ्या गणितामध्ये टोटल सरफेस एरिया दिलेला आहे 500 स्क्वेअर युनिट, बी आणि एच दिलाय 65 आणि एल विचारलाय. फॉर्म्युला येईल टोटल सरफेस एरिया जो गिवन मध्ये असतो तोच वापरायचा. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आहे ट्विन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. तिकडे 2 भागिले झाले तर पॅटर्न सोडवल्यानंतर एल ची व्हॅल्यू किती येते? 20 युनिट्स. त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरचं गणित बघितलं. थर्ड मध्ये एल दिलाय 4.5 आणि व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब विचारलाय. फॉर्म्युला 4l स्क्वेअर आहे तर 81 येतं आणि दुसरा टोटल सरफेस एरिया 6l स्क्वेअर आहे तर 6 इंटू 4.5 याचा अर्थ आन्सर येतं 121.5. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचं गणित सोडवलं. लक्षात घ्या, 4 नंबरच्या गणितामध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब दिलाय 5400, व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब विचारलाय. तर पहिला फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया वापरला 6l स्क्वेअर तर एल ची व्हॅल्यू 30 येते आणि शेवटी ही किंमत आपण त्याच्यामध्ये व्हर्टिकल सरफेस एरिया मध्ये टाकली तर तुम्हाला आन्सर येतो 3600 सेंटीमीटर स्क्वेअर. 5 नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड दिलाय 34.50, बी दिलाय, एच दिलाय आणि एल विचारलाय. फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. किमती टाकल्या, पॉईंट घालवले तर आन्सर येतं 20 मीटर. 6 नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय दिले? लेंथ दिले एल आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब विचारले. तर फॉर्म्युला एल क्यूब आहे तर त्याचं आन्सर किती येतं? 421.875. तर अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम मध्ये प्रॅक्टिस सेट मधले 6 गणित बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी पुढचे गणित आणि फॉर्म्युले त्या ठिकाणी बघणार आहोत. तर आता सध्या तुम्ही हे फॉर्म्युले पहिले पाठ करून घ्या आणि नंतर गणित तुम्ही रायटिंग करा. तुम्हाला हे गणित अतिशय सोपे वाटतील.